ते ऊन ऊन म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही, काय नाही. चित्रावाचं लय हे. किती होतं आपल्याकडे चित्र? माझ्याकडे 5-4 खांड्या मेंढर होते. हा. काही लोकांचे ते दिले, काही घरचे होते टाकले इकून. हा आपल्याला दिसाना चढणं व्हायला कुठं बसावं. बरोबर आहे. टाकले इकडून काय करा. तुम्ही लहान असताना पडत होता का पाऊस? हा लई इळा 4-5 बऱ्या भिजत आणि मी चित्राबाकडे शेळ्या मेंढ्याकडे हा. 5 बऱ्या भिजायच्या आणि 5 बऱ्या वाळायच्या. बापरे. आला आला म्हणतो तर नद्या नाल्या एक. छत्र बित्र नव्हते का तेव्हा? कायचे छत्र्यान काय का अशा घोंगड्या असत, घोंगड्याचे घोंगटा करायचा आणि बसायचं असं करून. घोंगड्याची? हा. उन्हाचं बी घोंगडीच, पावसाचं बी घोंगडीच, शिवाजायला बी घोंगडीच. कवा बी घोंगडीच. उन्हाचं नाही, उन्हाची घोंगडीची गरज लागत नाही. अच्छा, उन्हाचं झाडाखाली बसायचं आपण. हा. झाडं काही काय चित्रावाल्याला बा एका जागेवर बसून भागत आहे काय? काय म्हणतात, उन्हाचं बी बसायचं नाही? हा, ते चित्रा उठलं की चाललं त्याच्या मागच. ते बसायचं मतच नाही. त्या बाबा एक लय मोठ्या शेळ्यात काय की शेळ्याचं बघायला. कोण बघायला शेळ्याचं? नाही, शेळ्या होत्या, आता नाही त्यांच्याकडे, त्यांनी विकल्या. अच्छा, त्याने विकल्या. त्यांच्याकडे एक शेळी होती, तेव्हा आम्ही भेटलो होतो त्यांना नदीमध्ये. ती ती माग माग चालायला होती शेळी त्यांच्या. ती विकली? इतक्या कानाची. हो हो हो. इकडची 5 बाऱ्या लागून खाली राहिली त्याच्यामुळे विकून म्हणून टाकली. विकली. राग राग. मी म्हणलं वेदगार झाली तिला ठेवून उपयोग नाही. एक किलो येत होती एवढी असून. बरोबर आहे. एक किलो येईल. 1 किलो म्हणलं काय परवडतं चित्रा वर्षभर सांभाळून? मस्त नाही, पण दूध निघते, पसा करता, चहा पाणी लागते. 4-4 लेकरच्या बाया जर निघून चालल्यात म्हणल्यावर हा कलिमान तरी कसलं आहे. बरोबर आहे ते बी. हा. सापका शिपका पडतो जातो, सापका शिपका. आमच्या सोयाबीन सगळ्या वाळून गेल्या ना. मग आता त्याला पाऊसच नसलो काय होतं. आता इथं मोठा बस इथं चालू केलं लोकांनी पाईपलाईन. हा, ह्या पाण्यामुळं तुम्हाला समजा ओपळीच्या तळ्याचं आहे, आम्हाला तर काय वरी प्यायला पाणी नाही. तरी पाटाला सोडून येत पाणी. हा. पाटाला सोडून पाणी. ह्या नदीवरल्या, हिरीवरल्या, बोरवरल्या मोटर चालू. असं आहे, बरोबर आहे. पण विहिरीला पाणी तरी असं ना इकडं? हिरीला आहे ना पाणी. तळ्यामुळं पाणी येते, पाण्याला पाणी आज चांगला घेतला, उद्या आधी येते रात्रीमध्ये. बरोबर आहे. मामा, पाऊस कसं काय पडा नाही? माणसंच कुठे काय नेती त्याची पाऊसच पडून देणार. बरोबर आहे, पाऊसच पडा नाही ना. 2-2.5 महिने झालं कसा पडेल पाऊस? वाळून गेलंय सगळं. माणसं नीतीने वागणार ना. माणसाकडे दोषे करायचे, जनावराकडे नाही, कसे करणार दोषे. माणसाकडे. हो हो. वपडी इकडे ती समोर दिसते ती वपडीच आहे. याच्या पलीकडे गेले सांगायचे, पुढे ओपडी झाली. तुमच्याकडे चालू का असे सळक कंटिन्यू? म्हणजे पावसाची सळक कंटिन्यू चालू आहे का? कंटिन्यू नाही आता. आजच आलाय का? हे जेव्हा हे सवळ्या लोक महागारी फिरले हा. तेव्हा एक आलता बघा. त्याच्यावर आज नाही तेव्हा का आता आला बघा. म्हणजे समजा सगळीकडेच पडायला असं आता. सगळ्याकडे ते तसं आहे. आणि तिकडं ह्याच्याकडे तिकडं कोकण भाग, कर्नाटक मारणाचा पाऊस आहे. हा. गाव हळूहळू चालले. नाशिकला बी आहे पाऊस. नाशिक आहे, पैठण तिकडे ते हे पुणा, मुंबई, जीव, आळंदी तिकडं पाऊस भरी काय. तिकडे लोक चांगले राहतात का? कायच्या लोकांच्या अशा बिल्डिंग वाहवायला लागल्यात, वाहनं वाहवायला नदीला म्हणे एवढ्या. इथं नदी तर कुठं त्या फाटीत खाली पाणी पांगलंय हा. त्या नदीचं. पाठीमाग पुण्याच्या इंद्रायणी नदीला पूर होता तर पंढरपूरला इकडे तिकडे जाता येणार गेलं तर नाही लोकांना. नाही, मग ते पाणी सोडतात ना, धरणाचं पाणी सोडीचे तर धरणाचं पाणी सोडलं पाणी वाढतच आहे. बरोबर आहे. आता इकडे वरी सोन्यात तळं भरलं हो. तर मग ते भरलं तर हे जे सोडतात, मग ह्याच्यात सांडी वाटा निघून जातं. बरोबर आहे. जेवढं बसायचं तेवढंच बसतं, बाकीचं निघून जातं. यंदा ते बी तळ नसन भरलं वरचं बी. सोन्याचं तळ बी नसन भरलं यंदा. नाही आता ते मग पाणी सोडं असतं भरलं असतं. पाऊस नाही इकडे, डोंगर टापला वरी
पाऊस नाही तर भरण कुठून? ते ह्याच्यापेक्षा उताना तळ हे तरी खोल आहे तळ. हा त्याच्या इतकं पाणी टिकत नाही तर तळ. हा त्याच्यात दूध जास्त देत होते का? हा. 2 लिटर दूध द्यायची, सकाळी 2, संध्याकाळी 2, सकाळी 2. केवढं लिकली आता ती? ती इकली मी 21,000ला. 21,000ला बिना गाभण सडी शिडी. हो. आता भाव जाय तसे एवढी सकाळ 10,000 रुपये आले तर 24. बापरे 10, 12, 15. जबरदस्त. भाव वाढा. आता मटण काय भाव झाले 800. बरोबर आहे. पण आता जनावर बी कोणी सांभाळी ना पहिल्यासारखं. आता राहणं तर राहिलं ना फिरायला त्या डोंगरांनी फक्त डोंगरच्या लोकांची चित्र बैठ हो डोंगरात त्या डोंगरांनी लोक बी नीट राहिले नाहीत. आता काय सगळं जातीवाद झालाय. हे त्याला शिव देते ते त्याला शिव पोरं देते. आताचे पहिले जुने माणसं सांभाळते आता पोरं सांभाळ वाटत नाही. कुणी वसकलं की सहन होत नाही ना. चैन बी होत नाही. ते म्हणतं कशाला तुम्हाला काय पाळा म्हणतो का आम्ही हो विकून टाका तिकडे येऊन हो मी आम्ही- काल आम्ही नाही सांग- मी आम्ही काल नाही इकले आमच्या 4 शेळ्या आता तिकडे होत्या. गडी लावा हा. आम्ही नाही सांभाळी. मग काय असं आहे ते ते जित्रावासारखं महात्मा काय जित्रावर लोकांनी रामच्या पाहुण्यानी इकडं खाली मानेगाव इकडे खाली पाथरी शेलो मानवत तिकडे जिमनी घेतल्यात जित्रावर. जित्रा सांभाळू हा तिकडे जिमनी घेतल्यात त्यांनी. बापरे मग नुसतं शेळ्या मेंढ्या सांभाळून. शेळ्या मेंढ्या सांभाळून करडं कोकरे विकलेलं कुठं जाते. बरोबर आहे. हा. आता चाललेत कंपन्यांमध्ये काम करायला खाणायचं आणि गाणीला हात मग ते पुसायचा. काय ते जित्रा सांभाळ वाटत नाही म्हणून तिकडे मग जा मग 12 धंदे करा. असा धंदा आहे ना तो. मग तुम्हाला नाही जित्रा सांभाळायचं मग तिकडे जा. बरोबर आहे. असं चाललंय की मग आताच्या पोराला तसले धंदे लागते. बरोबर आहे. जित्रावाकडे म्हणल्यावर ते टाकसाळ त्याला मुताय सुद्धा बनत नाही. त्या गाव तर नाही पाहुणा रावडा आला जत्रा खेत्र नाही त्याला काहीच नाही. जित्राबावाल्याला मुतायला टाइम भेटत नाही. नाही कदरून पाहुणा कदरून घरी असला तर पाहुण्याला म्हणा राहणार इथं हा. पाहुणा गपची ते आला पाहिजे भेटीला. रानामध्ये हा असं जित्रावाल्याचा खेळ. जित्राबावाल्याला सवड नसते बाबा कसली. शिळी गाबडली की वर्षाचं उत्पन्न गेलं. मेंढी गाबडली की वर्षाचं उत्पन्न गेलं. नाही आता ते तेव्हाचे होते ना. आता 2-2, 3-3 पिल्याचे मेंढ्या 2-2 पिल्याचे आहेत. मेंढ्या हा माझ्याकडे 2-2 पिल्याचे होत्या मेंढ्या. मेंढ्या अरे बापरे. एक माहिती होतं 2 पेंड्या म्हणल्यावर मेंढ्या पिल्ले म्हणल्यावर भारी होतं. 2-2 पिले माझ्याकडे होत्या मेंढ्या 2-2 पिले. ते का 6 महिन्यात 5.5 महिन्याला येतो. लागले पण 5.5 महिन्याला येतो. वर्षात 2दा. बरोबर 4 पिले झाले 1 येत होते. आहे. अरे बापरे वर्षात 2दा. 4 पिल्ले म्हणले 20,000 रुपये झाले 4 पिल्ल्याचे. आज ते 5 नाही देते कोणा 10 एवढं 10,000ला इकायला एवढंच. आता हा कोण होतं त्याला तेव्हा किती हजार रुपयाला मेंढी असायची समजा सुरुवातीला तुम्ही लहान होता तेव्हा? 5-6 हजारला 5-6 हजारला 7-8 पासून होती. मेंढ्या. आता काय आहे मेंढीची किंमत? आता 15-20 हजार. त्या मेंढीला 15-20 हजार म्हणजे तिप्पट चौपटच किंमत वाढली म्हणायचं. महागाई बी झाली तशीच. महागाई झाली. मटण कसं किलो होतं तुम्ही लहान होता तेव्हा? तेव्हा काय 300, 400, 500 इतके महाग राहत होतं नाही. म्हणायचं. हो तुम्ही लहान असताना म्हणजे 10-12 वर्षाचे असताना. तेव्हा तर काय तेव्हा 250-300 रुपये 200 रुपये किलो होतं. बकऱ्याचं आज 800 रुपये समजा. आज 850 रुपये झाले. 850 रुपये झाले. कोण खायला लागले कोणाच्या खाणं होतं गरीबाच्या ना. गरीब पण मोठे खातेत ना. मोठे खात्यात हो. हा मोठे लोकांना नोकरदार हे ते माझ्या लहानपणी 2 रुपये पाव किलो मिळत होतं. मटण पाव किलो. 50 नाही तर 60 रुपयाला शेळी मिळायची बोकूड. शिळी बापरे 50-60 रुपयाला. हा आता 50-60 रुपयाला पाव किलो मटण आहे ना आता. हो. नाही नाही आता 200-250 रुपये पाव किलो झाले. 200 रुपये पाव किलो. 200 रुपये घेतात पाव किलोला आता. मग 3 शेळ्या यायच्या म्हणायचं 200 रुपयात पाव किलो मटणात. रुपयाला पाव किलो होतं. हा. देवा. थोडंसं त्याचे हे झाले खाणार लोक जास्त झाले. पहिले लोक जास्त खात नव्हते. खाल्लं तर गावरान खायचे. हा खाल्लं तर आता हे गावाला. असले हे बायलर कोण खात होता तेव्हा नव्हतं बी. बरोबर आहे. नव्हतं बी त्या टायमाला. बॉयलर गावरान आल्यापासून कोंबड्या गावरान बकरं गावरान
तर गावरून आणि तेव्हा किमती नव्हत्या. तेव्हा किमती नव्हत्या. आणि आता जित्रा बघ ते हाय ज्याच्यापेक्षा हाय त्याच्यापेक्षा हाय तर जित्रा काय जण सांभाळते जुने माणसं, नवीन पोरं आमच्या सोरायकडे. पाहुण्यापाशी 1,000 2,000 3,000 मेले आमच्या पाहुण्यापाशी. फक्त खायापुरतं मोठं राहायचं, बाकीचे पैसे गोष्ट म्हणजे बकरं विकत घ्यायचं, वाटे पाडायचे आणि विकून टाकायचं. म्हणजे कधी आता अशात बी का जुनं? हा पहिले होते. आता 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 ताराबी बाबा, हम्म. आता ताराबी, आता ते वाटे पडत नाही ताराबी. वाटे पाडायचा कुटाणा वाटत असं आता. आता ओरिजिनल नाही भेटत ना मग. ते पहिले होतं ते मरायला लय कोणी बी लावायचं, कापायचं आणि त्याचे खांडकोण करायचे आणि त्याचे वाटे पाडायचे. हम्म. मग एक 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 घराघरी न्यायचं आपापल्या वाटा. कोणी बाबा कापून वाटे पाडी ना. बरोबर आहे. आता तो काळ राहिला बी नाही. नाही आता सगळं बदललंय. माझे 5,000 रुपये बुडाले निघते. मी असे काय मेंढर होते हम्म. मरायला की आम्ही काय करायचं, कापायचं, हम्म. त्याचे वाटे पडायचे. या गावात 5,000 रुपये माझे मटणाचे बुडाले. अरे मी बापरे, सोडून दिले. 5,000 रुपये म्हणजे लय मोठी रक्कम होती ना. हा मी सोडून दिले. फुकट नेलं म्हणजे आणून देतात करून त्याचा दिलिंगाने गेली. बकऱ्याच्या वाट्याचे पैसे. वाटेचे पैसे बकरीचे मेंढराचे.